नमस्कार. वेव्स ऑफ विजडममध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज अक्षय तृतीया. हा दिवस म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे सोने खरेदी आणि नवीन वस्तूंची सुरुवात. पण आपल्या सनातन परंपरेत या दिवसाचे महत्त्व केवळ भौतिक संपत्तीपुरते मर्यादित नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी दुर्मिळ कथा जी आपल्याला सांगते की जेव्हा देवांचा राजा इंद्र सर्वस्व हरवून बसला होता तेव्हा त्याला सोन्याने नाही तर एका साध्या मातीच्या माठाने वाचवले होते. चला जाणून घेऊया अक्षय तृतीयेचा एक वेगळा आणि आध्यात्मिक पैलू. पुराणांनुसार एक काळ असा होता जेव्हा स्वर्ग अधिपती इंद्राचा अहंकार वाढला होता. दुर्वास ऋषींच्या किंवा गौतम ऋषींच्या शापामुळे इंद्राचे सर्व तेज आणि ऐश्वर्य हळूहळू लोप पावले. ज्या इंद्राच्या एका इशाऱ्यावर स्वर्ग चालत असे तोच इंद्र आज शक्तिहीन झाला होता. असुरांनी स्वर्गावर आक्रमण केले आणि इंद्राला आपले सिंहासन सोडावे लागले. तो स्वतःच्याच राज्यातून परागंदा झाला. पण सर्वात दुःखद गोष्ट ही होती की इंद्राकडे आता नवीन काही निर्माण करण्याची पुण्यशक्ती उरली नव्हती. तो आध्यात्मिकदृष्ट्या पूर्णपणे रिक्त झाला होता. अनेक वर्षे इंद्राने स्वतःला एका कमळाच्या देठात लपवून ठेवले. शेवटी त्याने आपले गुरु बृहस्पती यांना मनोमन स्मरले. गुरु प्रकट झाले आणि म्हणाले, इंद्रा, तू तुझे बाह्य वैभव हरवले आहेस कारण तुझे आंतरिक पुण्य संपले आहे. जर तुला तुझे साम्राज्य परत हवे असेल तर तुला असे काहीतरी करावे लागेल जे अक्षय आहे, म्हणजे ज्याचा कधीही क्षय किंवा नाश होत नाही. बृहस्पतींनी पुढे सांगितले, येणाऱ्या वैशाख शुद्ध तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेला तू पृथ्वीवर जाऊन मानवी रूपात उदकुंभ दान कर. इंद्राला प्रश्न पडला, केवळ पाण्याचा माठ दान केल्याने काय होईल? तेव्हा गुरु म्हणाले, या दिवशी केलेले कोणतेही सत्कर्म हे विश्वाच्या बँकेत अक्षय होते, ते कधीच संपत नाही. इंद्राने गुरूंच्या आज्ञेनुसार पृथ्वीवर येऊन अत्यंत श्रद्धेने तहानलेल्या वाटसरूंना थंड पाण्याचे माठ, उदकुंभ आणि यव म्हणजेच सातूचे दान केले. त्याने हे दान कोणत्याही स्वार्थाशिवाय केवळ सेवेच्या भावनेतून केले. जसजसे दान पूर्ण झाले तसतसे इंद्राचे हरवलेले तेज परत येऊ लागले. या साध्या दानातून जे अक्षय पुण्य निर्माण झाले त्यासमोर असुरांची मायावी शक्ती फिकी पडली. याच पुण्याच्या बळावर इंद्राने पुन्हा आपले गेलेले वैभव आणि सिंहासन प्राप्त केले. मित्रांनो, वेव्स ऑफ विजडमच्या माध्यमातून आपल्याला हेच समजून घ्यायचे आहे. सोने खरेदी करणे वाईट नाही, पण लक्षात ठेवा, जे सोने आपण विकत घेतो ते कधीतरी संपू शकते किंवा हरवू शकते. पण या दिवशी आपण दिलेले दान, केलेली मदत आणि कमावलेले पुण्य हे अक्षय असते. या अक्षय तृतीयेला आपल्या समृद्धीसोबतच इतरांच्या आयुष्यातही थोडा गारवा निर्माण करूया. एक मातीचा माठ, अन्नाचा घास किंवा कोणाचे तरी दुःख दूर करण्याचा प्रयत्न हेच तुमचे खरे अक्षय धन ठरेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्राचीन कथांसाठी वेव्स ऑफ विजडमला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.